सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। Last time we already completed the essay writing. ओके, लाईक द फिल इन द ब्लँक्स. आय होप सो. तुम्ही एक निबंध सांगितला होता संस्कृत भाषा. हा तो तुम्ही निबंध जो आहे एसे आहे तुम्ही ऑलरेडी तुमच्या ग्रामरच्या क्लासवर्कमध्ये लिहिलेला आहे. नाव वी हॅव टू सी द नेक्स्ट पार्ट इज अ पद्य विभाग. ओके, बिफोर द दिवाळी वेकेशन वी ऑलरेडी कंप्लीटेड पिनकोड प्रवर्तक महान संस्कृत तज्ञ स्टोरी भिकाजी श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. दिस चॅप्टर संस्कृत भिकाजीचा जो चॅप्टर आहे दिस चॅप्टर ओनली फॉर द ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलेशन ऑलरेडी गिवन बाय मी इन द स्लाइड ओनली. ओके, यू हॅव टू राईट इन युअर क्लास वर्क द ट्रान्सलेशन ओनली. नाव वी हॅव टू सी द नेक्स्ट चॅप्टर मीन्स नेक्स्ट पार्ट. नवमः पाठः सुक्ती सुधा. Sukti means what? Sukti means good sayings and Sudha means amrutam, nectar. ओके, लाईक दॅट प्रोवर्ब्स इडियम्स जे असतात त्यांना सुक्ती असं म्हणतात संस्कृतमध्ये. अँड सी इथे का लिहिलेलं आहे कंठस्थीकरणार्थम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंठस्थीकरणार्थम? मीन्स यू हॅव टू डू बाय हार्ट ऑल सुभाषित. Okay, according to the textbook there are 8 subhashitas is there, but 7 and 8 subhashita is omitted for this year only by state government. Okay, by education department त्याने ऑलरेडी ते 2 ओमिट केलेले आहे 7th आणि 8th. तर वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ओनली द फर्स्ट टू 6 सुभाषित फ्रॉम सुक्ती सुधा. अंडरस्टँड? नाव सी we have to see the prastavana is already in your textbook. See this prastavana you can use while writing the answer of a madhyama bhasha uttarata in 9th standard and as well as in the 10th standard also. Okay, तर according to prastavana संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु. मीन्स संस्कृत भाषा सुभाषिते बाय वर्से समलंकृता मीन्स ॲड ऑन केलेले आहे संस्कृत भाषा. ओके, म्हणजे कुठल्याही भाषेचं सौंदर्य माधुर्य कशामुळे वाटतं? त्याच्यामुळे असलेल्या ज्या सुभाषितांमुळे, त्याच्यामध्ये असलेल्या पद्यरचनेमुळे. ओके, सुभाषिते ही उद्धृता नैकविधाः संस्कृत सुक्तयः न केवले संस्कृते अपि तु अन्यभाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. ओके, मीन्स सुभाषितामध्ये असलेली उद्धृत केलेली अनेक संस्कृत सुक्तयः न केवलं संस्कृते, नॉट ओनली इन द संस्कृत, अपि तु अन्य भाषास्वपि मीन्स इन अदर लँग्वेजेस ऑल्सो. अन्य भाषा लाईक मराठी, हिंदी, इंग्लिश मार्मिकतया उत्स्फूर्ततया मात्र व्हेरी क्लिअरली व्हेरी इन्थुझियास्टिकली च उपयुक्ताः दृश्यन्ते. उपयुक्ताः मीन्स युजिंग. दृश्यन्ते म्हणजे दिसतात, वी कॅन सी. ओके, प्रायः जना म्हणजे प्राय म्हणजे पूर्वी जनाः संपूर्ण सुभाषितं न स्मरन्ति म्हणजे त्यांना संपूर्ण सुभाषित त्यांना सुभाषित येत नव्हतं. परंतु सुक्तय तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. परंतु सुक्ती जी होत्या त्यांच्या जिभेच्या टोकावरती तिष्ठन्ति म्हणजे पाठ असायच्या. भाषा वैभवं वर्धन्त्य एतादृश्यः सुक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्याः समर्थव्याः च. ओके, म्हणजे भाषेचं समृद्ध वाढवण्यासाठी ओके या प्रकारच्या सुक्ती तुम्ही वाचल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत. यू हॅव टू रीड अँड यू हॅव टू रिमेंबर फॉर द इन्क्रीजिंग द ॲड ऑन म्हणजे ह्याच्यामध्ये भाषेचं वैभव. ओके, अंडरस्टँड. त्यासाठी तुम्हाला या सगळ्या सुक्त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. यू कॅन यूज दिस सुक्त्या इन युअर whenever you written in the Marathi essay writing or you can use this sukta संस्कृत सुक्ता you can use in the other languages also. ओके, तर तुम्हाला या सुक्त्या लक्षात ठेवायच्या आहे. जर तुम्हाला आपल्याला माध्यम भाषा उत्तरतः जे आहे ते लिहिताना किंवा आपले एसे रायटिंग लिहिताना सुद्धा तुम्ही काय काय सुक्ती यूज करू शकता. तर सी
तर आपल्याला वी हॅव टू सी द श्लोक नंबर 1. द फर्स्ट श्लोक, ओके, इज डिपेंड्स ऑन द विद्याधनम सर्वधनम प्रधानम. ओके, मेनी न धन असतं, पुत्रधन, मातृधन, तसं नाही. ओके, म्हणजे धन म्हणजे पैसा, अडका वगैरे सगळ्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये विद्याधन, विद्या मीन्स नॉलेज. नॉलेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, इज फॉरमोस्ट वेल्थ. पहिलं वेल्थ आहे सगळ्यांमध्ये, की ते खूप चांगलं आहे. ओके, आता समजा तुम्ही पैसा अडका किंवा काही म्हणा घर वगैरे काय, ते कुणीतरी म्हणजे पैसे वगैरे कुणीही चोरून घेऊ शकतं. ओके, किंवा राजा घेऊ शकतं काही, किंवा की भावांमध्ये वाटलं जाऊ शकतं, किंवा आपण गहाण ठेवू शकतो. पण विद्याधन हे असं धन आहे, ते जेवढं आपण स्पेंड करू तेवढं इन्क्रीज होतं. ओके, पैसा आपण स्पेंड करू डिक्रीज होतो, पण विद्या असं नाही आहे. म्हणजे आपलं नॉलेज आपण दुसऱ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं तर आवर नॉलेज विल इन्क्रीजेस. ओके, तर अकॉर्डिंग टू दॅट फर्स्ट सुभाषित इज देअर, न चोरहार्यम, न चोरहार्यम, न राजहार्यम, न भ्रातृभाजम, न च बारकारी, व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. म्हणजे कोणी चोरू शकत नाही. न चोरहार्यम, ओके, न राजहार्यम, नो टेकिंग बाय द किंग्स, न भ्रातृभाज्यम, नॉट डिवायडेड अमंग ब्रदर्स, न च बारकारी, नॉट अ बर्डन. ओके, व्यये कृते वर्धते, when we just spend this knowledge, वर्धत एव नित्यम, नित्यम मीन्स ऑलवेज, वर्धत इन्क्रीज, संधी इज द विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्वधनम प्रधानम हे सर्वधनांमध्ये प्रमुख आहे. अकॉर्डिंग टू द न इंडिकेट्स नो, न न न न इंडिकेट्स नो, अँड च means what? Ch means and. According to Sanskrit grammar, like that twanta, labhyanta and tumanta is always there. Okay, what is the meaning always there? Not changing in any vibhakti, any vachana, right? Same thing is applicable for the na and cha and eva. Okay, because of these things is not changing in any vibhakti, any vachana, and these all the always also. Na आणि च सुद्धा आणि एव सुद्धा काय आहे? अव्यय. ओके, मी तुम्हाला काय सांगते, बिकॉज ऑफ द वेनेवर अनसीन पॅसेज इज कमिंग अँड दे आर आस्किंग अबाउट पद्यांश आता अव्ययाने चिन होतं, बट देर इज अ नो त्वांत लब्यंत तुमंत, तुम्ही काहीच लिहित नाही. ओके, 10th बोर्डामध्ये पण असंच झालं होतं. सी, तर तो न च जे आहेत अँड वगैरे सगळे, दिस इज ऑल द अव्यय. अ पी ऑल्सो. ओके, अंडरस्टँड. तर चोरहार्यम, चोरहार्यम मीन्स चोरांनी चोरणा योग्य. राजहार्यम, ओके, भ्रातृभाज्यम, डिवायडेड अमंग ब्रदर्स. भारकारी, बर्डन. व्यय, स्पेंट, व्यय इज अ सप्तमी विभक्ती. कृते, फॉर. वर्धते एव, संधी इज देअर, वर्धते प्लस एव, वर्धते इन्क्रीज, अँड नित्यम ऑलवेज. विद्याधनम, विद्याधनम, विद्या means knowledge, dhanam means wealth, sarvadhana among all wealth, pradhanam important, foremost, first. अंडरस्टँड? कळलं तुम्हाला? म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की विद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे, की विद्या किती इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे जसं मागे पण विद्या राजसु पूजते नतु धनम, विद्याविहीन पशु हो, म्हणजे विद्या राजांमध्ये पूजली जाते, धन नाही. ओके, अंडरस्टँड, की विद्याविहीन, पण विद्या नसेल तर माणूस हा पशुप्रमाणे असतो. तो विद्या किती इम्पॉर्टंट आहे त्याबद्दलचा हा एक श्लोक सांगितलेला आहे. ओके, देन संधी इज ओनली वन इज देअर, वर्धत एव. ओके, आय होप सो तुम्ही संधी तुमच्या क्लासवर्कमध्ये लिहून घेत आहात. ओके, ॲज लाईक दॅट इन द 8th standard ऑल्सो यू आर रायटिंग इन द क्लासवर्क, so you have to write all meanings, okay, in the classwork, and sandhi vigrah and whatever is given in the slide. Okay, firstly you have to write all verses also. Okay, all verses, below this anvay, below this sandhi,
and translation also. Why doing this translation? Because translation also coming in the exam, so you have to write a translation also. Okay, vardhata eva, vardhate plus eva, because of the a is there and here is a vardhate, a ची मात्रा इकडे आली. Okay, vardhate, understand? Okay, now we have to see अन्वय. Anvaya is means prose order. Okay, this is also coming in the exam. Okay, they are giving in the as well as 9th and 10th standard also 4 blanks as there, any 4 blanks तुम्हाला दिलेले असतात कुठले पण. ओके, आणि तुम्हाला ते लिहायचे असतात. but you have to remember the अन्वय, you have to do on the in the textbook, from the textbook only. ओके, तो विद्याधनं चोरहार्यम नस्ति, विद्याधन चोरू शकत नाही चोर. राजहार्यम न भातृभाज्यम न भारकारी अपि असते, ते बर्डन नसतं, ते राजाने चोरणं योग्य नसतं ना, भावांनी डिवाइड करायचं. वैयकृते अपि, आता वॉट एवर इज रिटन इन द ब्रॅकेट इज नॉट इन द सुभाषित. Why they are writing in the bracket? Because you have to know the meaning of the अन्वय, that's why they are writing written in the bracket. Okay, कृते अपि tat means that. नित्यम always वर्धते. सत्यमेव विद्याधनं सर्वधनं प्रधानम अस्ति, सत्यमेव विद्याधनं सगळ्यामध्ये सगळ्या धनांमध्ये मुख्य आहे. तर सी you have to see शब्दार्थः. चोरहार्यम stolen by thief, नित्यम always, भारकारी burden, भारकारी means burden, भ्रातृभाज्यम divided among brothers, राजहार्यम taken away by the king, वैयकृते though it is spent, सर्वधनम प्रधानम knowledge is the foremost of wealth. Okay, knowledge is the foremost of the wealth. Okay, now you have to see the translation. You have to write a translation. What is the meaning of not a translation? Is a sarala artham, means a saral artha. Knowledge, which is wealth, cannot be stolen by a thief. Knowledge असं वेळेस cannot be stolen by thief, cannot be taken away by a king. Rajaharyam, cannot be taken away by a king, cannot be divided by brothers. Bhratrubhajyam, na bhratrubhajyam, cannot be divided by brothers, and is also not a burden. Nacha bharakari, and is also not a burden, though it is spent it only increase wealth in the form of knowledge, is the foremost among all the types of wealth. वेये कृते वर्धते एव, नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. Wealth is a form of knowledge, is the foremost among all types of wealth. तुम्हाला विद्येचं महत्त्व केलेलं आहे मी दाखवलं मगाशी सांगितलं, विद्याविहीन पशु. ओके, अंडरस्टँड, तुम्हाला कळला असेल हा श्लोक. नाव सेकंड श्लोक. आता कुठली पण गोष्ट असेल की अकॉर्डिंग टू दॅट ही माझी आहे, तुझी, माझी पेन्सिल, माझी पट्टी, असं सगळं माझं 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 माझं. ओके, पण अकॉर्डिंग टू दॅट की सवय जे आहे म्हणतात की पृथ्वीचं संचालन विष्णू करतो आणि पृथ्वीचा नाश आहे भगवान शंकर. ओके, पण अकॉर्डिंग टू दॅट तो म्हणतो वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम मीन्स वॉट? पूर्ण पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे. म्हणजे मोस्ट ऑफ वी आर थिंकिंग अबाउट आवर फॅमिली, म्हणजे आवर ड्युटीज, आपलं तुमचे कर्तव्य वगैरे काय असेल तर पहिले आपण फॅमिलीबद्दल विचार करतो की हां माझ्या फॅमिलीला मिळालं म्हणजे माझं हे केलं, माझं केलं, बाकीच्यांचं काय व्हायचं ते होऊन दे. पण फर्स्ट आय वॉन्ट टू माय फर्स्ट प्रायोरिटी इज द फॅमिली. ओके, पण जे लोक उदार असतात, उदारचरितांचे असतात, म्हणजे ग्रेट असतात, जनरस हार्टेड पीपल असतात, ते काय म्हणतात की हां सगळे माझ्यासाठी समान आहेत. वसुधैव कुटुंबकम म्हणतात ना, अयम निजः परो वेती गणना लघुचेतसा.
उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अयनिजम हा दुसऱ्यांचा. परोवेती हा निज, हा माझा आहे निज. परोवेती हा दुसऱ्यांचा. अशी गणना, दॅट्स अ कन्सिडरेशन इन द माइंड ऑफ अ लो माइंडेड पीपल. लघु चेतसाम. चेतसा मीन्स माइंड अँड लघु मीन्स लो. ओके. उदार चरितानाम जनरस हार्टेड पीपल टू वसुदेव कुटुंबकम. ऑल फॅमिली इज माय वर्ड. ओके. जे आहे म्हणजे ऑल वर्ड इज माय फॅमिली. सॉरी, ऑल वर्ड इज माय फॅमिली म्हणजे वसुधैव कुटुंब म्हणजे पूर्ण पृथ्वी जे आहे तेच माझी फॅमिली आहे. इम्पॉर्टंट मीन्स लाईक दॅट की कुठल्याही गोष्ट हॅपन लाईक दॅट रस्त्याने जाताना कुठेतरी कोणावरती अत्याचार करतात किंवा काय करतात की आपण स्पेशल इग्नोर करतो, लक्ष देत नाही. पण प्रत्येकाने त्याला मदत केली पाहिजे. अंडरस्टँड. ओके. मगच या जगामध्ये माणुसकी टिकून राहील. आणि त्याचप्रमाणे हा माझा नाही तुझा आहे आपलं कर्तव्य नाही. आपली फॅमिली म्हणून आपण सगळ्याकडे बघितलं सगळ्या गोष्टी इझी होतात. ओके. अंडरस्टँड. तर त्याने सांगितलेलं आहे तर इन द अकॉर्डिंग टू दॅट इन दिस सुभाषित अयम इज द ॲक्च्युली प्रोनाउन. इदम प्रोनाउन इज देअर. ओके. आय थिंक सो वी ऑलरेडी स्टडी अबाउट इदम प्रोनाउन. अयम इन द भाषासूत्रम 1 इज देअर. अयम. निजह मीन्स माझा. ओके. परोवेती संधी इज देअर. परह प्लस वा प्लस इति. गणना इज अ काउंटिंग कन्सिडरेशन. लघुचेतसाम लो माइंडेड पीपल. उदारचरितानां जनरस हार्टेड पीपल. तू वसुधैव. तू इज अ अव्यय. तू मीन्स बट. ओके. ॲक्च्युअली मिनिंग ऑफ तू इज अ बट. वसुधैव संधी इज देअर. वसुधा प्लस एव. ओके. कुटुंबकम. Okay, kutumbakam means family. Okay, kutumbak main word is a remember we are already studied in the 8th standard in the pratipadikam. Okay, in the vasudhaiva is a vasudha. Okay, kutumbakam is a kutumbak. Okay, you have to remember this all thing because greatly त्या डोक्यामध्ये मला आलं ॲक्च्युली सिज टेकन फ्रॉम द अनसीन पॅसेज. ओके. अनसीन पॅसेजमध्ये तुम्हाला प्रातिपादिकम लिखतम हा विषय येतो. तर लाईक द वसुधया कुटुंबकम तर कुटुंबक. लाईक देवेन देव. मालया माला. ओके. मी प्रातिपादिकम मीन्स मेन रूट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द नाउन अँड प्रोनाउन नॉट क्रियापद. ओके. अंडरस्टँड. तर नाव सी तुम्हाला कळलेलं आहे की सगळी पृथ्वी हे विश्वची माझे घर संतांनी म्हटलेलं आहे ना. हे विश्वची माझे घर. हे विश्वच माझे घर आहे. तसंच वसुधैव कुटुंबकम इन संस्कृत. ओके. तर सगळ्या विश्वांना घर आपलेच घर म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे असं या सुभाषितात सांगितलं आहे. ओके. तर नाव यू हॅव टू सी संधी विग्रह. 2 संधीज आर देअर. आय ऑलरेडी टोल्ड. परोवेती परह प्लस वा प्लस इति. ओके. इथं वा प्लस इति वा प्लस ई मेक्स ए येतो म्हणून वा प्लस इति. परह प्लस वा ओ चे जे वा आला म्हणून परह. वसुदैव आ प्लस ए मेक्स ए. दॅट्स वाय वसुधैव कुटुंबक. वसुधा प्लस एव. ओके. वसुधैव इथे ऐ आलं. ऐ म्हणजे 2 मात्रे. वसुधा प्लस एव. ओके. देन अन्वय मीन्स प्रोज ऑर्डर. राईट. अन्वय. लघुचेतसाम कृते फॉर द लो माइंडेड पीपल. अयम निचः दिस इज माय. परवाविती दिस इज अदर. इति गणना दॅट कन्सिडरेशन इन द माइंड ऑफ लघुचे. अशी गणना कोणाच्या डोक्यामध्ये असते. लघुचेतसा लो माइंडेड पीपलच्या डोक्यामध्ये असते. बट उदारचरितानां कृते जनरस हार्टेड पीपल फॉर द वसुधा एव कुटुंबकम. ओके. ऑल पृथ्वी म्हणजे पूर्ण पृथ्वी हेच माझे घर आहे. एव म्हणजे आहेच. ओके. एव इज अ कन्सिडर ॲक्च्युली इन द 10th स्टँडर्ड युअर द कर्मधारय समास इज देअर. ओके. आपण समास शिकणार आहोतच लवकरात लवकर. तर एव म्हणजे काय आहेच. ओके. वसुधे एव कुटुंबकम. अंडरस्टँड. देन सी नेक्स्ट वन इज द शब्दार्थाः. उदारचरितानां जनरस हार्टेड कुटुंबकम फॅमिली. गणना काउंटिंग कन्सिडरेशन. लघुचेतसाम ऑफ द लो माइंडेड. ओके.
and Vasudha, world. Okay, understand? Here actually in the Udara Charitanam, Devasya Devayoho Devanam, and Kutumbakam is the neuter gender. Okay, Kutumbakam is the neuter gender. Kutumbakam, Kutumbake, Kutumbakani. Okay, understand? Okay, then see Saralartham. This is mine. I am Nichaha. Okay, Aro, it belongs to other. Paro Veti is the consideration of the low-minded people. I am Nijo Poro. Gadana Lagu Chetasam. Gadana consideration Lagu Chetasam of the low-minded people. Indeed, for the generous Udara Charitanam Krute, the entire word Vasudhaiva is a family. Kutumbakam. I hope so. तुम्हाला समजला असेल हे सुभाषित. Okay, understand? Now we have to see परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुह्यन्ति गावः, परोपकारार्थम इदं शरीरम. ओके, आता ॲक्च्युली दिस सुभाषित डिपेंड्स ऑन द परोपकार. ॲक्च्युली उपकार मीन्स फेवर, पण परोपकार मीन्स बेनेवॉलन्स, म्हणजे दुसऱ्यांवरती उपकार म्हणजे केलेले उपकार. आता मी तुझ्यावरती उपकार केले, फेवर केलं, तर मला त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी पाहिजे, ह्याला म्हणतात उपकार. पण आपल्या ह्याच्यामध्ये जे आहे जगामध्ये, आपल्या पृथ्वीवरती झाडे, फळे, फुले, पाणी, नद्या, गायी, ओके, किंवा चांगली माणसे जी आहेत, ओके, ते आहेत, ते लोक काय करतात, ॲक्च्युली दुसऱ्यांवरती परोपकार करतात. झाडे आपल्याला फळ देतात, फूल देतात, पण असं बोलतात की तुम्ही मला काहीतरी द्यावं. नद्या ज्या आहेत त्या वाहतात, ओके, गावोगावी शोरोशोरी वाहतात, सगळ्या प्रकारच्या लोकांना मदत करतात. ओके, सगळ्या प्रकारच्या लोकांना पाणी देतात. म्हणजे असं नाही की हा वाईट आहे, हा चांगला आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे. ओके, सगळ्या लोकांना ते पाणी देत बसतात. म्हणजे परोपकार. पण ते काहीतरी अपेक्षा ठेवतात की नाही. गाय दूध देतात. गाव मीन्स वॉट, गाय, काऊच दूध देतात. पण ते विचार करतात का की ह्यांनी मला म्हणजे ह्यांना दूध देताना दूध द्या, सगळ्यांवरती करा. पण त्यांचं खाणं काय असतं. आपण लास्ट टाइम एका सुभाषितामध्ये बघितलं ना, गायींबद्दल बघितलेलं एक सुभाषित, तुम्हाला आठवत असेल. ओके, भुक्त्वा तृणानि शुष्काणि पित्वा तोयम जलाशय. ओके, तुम्हाला आठवत असेल. ओके, दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो धेनवः लोकमातर. धेनवः मीन्स गाई. म्हणजे ते काय खातात, भुक्त्वा तृणानि शुष्कानि, ड्राय ग्रास, पित्वा तोयम जलाशयत, आणि पाणी पितात पॉन्डमधून. तरी पण दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो म्हणजे काय करतात, दूध देतात. ओके, अँड देनव लोकमातर, आणि अशा गायी ज्या आहेत त्या काय आहेत, लोकांसाठी देवासारख्या आहेत. म्हणजे पूर्ण जगासाठी देवासारख्या आहेत, आईसारख्या आहेत. आणि परोपकार्थम इदम शरीरम, आणि हे शरीर जे आहे सुद्धा परोपकारासाठी आपण हे असं सज्जन लोक की हे माझं शरीर आहे, ते लोकांवरती परोपकार करण्यासाठी आहे. माझं कर्तव्य आहे लोकांवरती परोपकार करणं. ओके, अशा या सुभाषितामध्ये गेलेलं आहे. एका सुभाषितामध्ये असं म्हणे, रविचंद्र घन वृक्षा नदी गावच्च सज्जना एते परोपकाराय लोके देवेन निर्मिता. म्हणजे रवी, सूर्य, चंद्र म्हणजे मून, रविचंद्र, घन वृक्षा, घन मीन्स क्लाउड, वृक्षा मीन्स ट्रीज, नदी मीन्स रिवर, गाव म्हणजे काऊज, सज्जना गुड पीपल, एते परोपकाराय, या लोकांना परोपकारासाठी म्हणजे बेनेवॉलन्ससाठी लोके देवेन निर्मिता. लोके मीन्स इन दिस वर्ल्ड, देवेन क्रिएटेड बाय लॉर्ड. अंडरस्टँड. असं काही वेगवेगळे सुभाषित सांगितले. परोपकार करणं किती हे आहे, दुसऱ्यांवरती उपकार करणार आहे, परोपकार करा. केलेले उपकार केल्यानंतर त्याची परतफेड करू नका. ओके, तर नाव वी हॅव टू सी संधी. परोपकार्थम मिदम शरीरम, तर परोपकार्थम. ओके, तर परोपकार्थ प्लस इदम. ओके, परोपकार इज चतुर्थी विभक्ती. वहंती, फलंती, दुहंती इज द अंती प्रत्यय लट लकार, तीतः अंती. वृक्षाः, वृक्षाः, नदी, नद्यो, नद्याः. ओके, गावः इज ऑल दिस वर्ड्स इज विच प्रथमा बहुवचन. ओके, अंडरस्टँड. अन्वयसी वृक्षाः परोपकाराय फलंती.
वृक्ष परोपकारासाठी फ्रूट देतात. नद्य परोपकाराय वहंती, नदी परोपकारासाठी वाहतात. गाव परोपकाराय धुहंती, धुहंती म्हणजे हे देतात. गाव परोपकारार्थम अँड शरीर परोपकारार्थम अस्ति. ओके, नाव वी हॅव टू सी शब्दार्थ. गावः काउज, दुहंती मिल्क, मिल्क देतात. परोपकाराय फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स, फलंती बेर अँड वहंती फ्लो. आय होप सो तुम्ही शब्दार्थ लिहून घेतात. पुढे जायचं आपण. तर वी हॅव टू सी व्हॉट. ओके, वी हॅव टू सी सरलार्थ. ट्रीज बेअर फ्रूट फॉर द वेलफेअर ऑफ द अदर्स. ओके, परोपकाराय व्हॉट, परोपकाराय फलंती वृक्षः, राईट. ओके, रिवर्स फ्लो फॉर द वेलफेअर फॉर द अदर, परोपकाराय वहंती नद्यः. काउज नीड मिल्क फॉर द वेलफेअर ऑफ द अदर्स, परोपकाराय दुहंती गावः. अँड द बॉडी इज द वेलफेअर ऑफ अदर, परोपकार्थम मिदम शरीरम. तर अकॉर्डिंग टू द परोपकारार्थम मिदम शरीरम इज द सुक्ती. ओके, तर आपण 3 सुक्त्या बघितल्या. विद्याधनम सर्वधनम प्रदानम. अँड इन द सेकंड वर्स आपण कुठला बघितलं वसुदैव कुटुंबकम. अँड इन द थर्ड वर्स what is paropakaartham midam shariram. The next 3 subhashitas we have to see in the next lecture. I hope तुम्हाला समजलं. You have to write all verses in your class work plus अन्वय plus sandhi and as well as shabdartha, because it is very to find out the answer from the verses. Okay, the next time आपण पुन्हा भेटूया. I hope तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद. पुनर्मिलामः.